कावळा एखाद्या माणसाचा तिरस्कार करतो यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे। नागपूरचे हे राजू मेश्राम गेल्या 10 ते 12 दिवसांपासून कावळ्यांच्या दहशतीखाली आहेत। त्यांच्या घराजवळ असलेल्या झाडांवर कावळ्यांचे एक जोडपं अनेक वर्षांपासून आहे। मात्र 12 दिवसांपूर्वी या कावळ्यानं राजू घराबाहेर पडल्यावर अचानक हल्ला केला। आता हे नित्याचंच होऊन बसलंय। राजू घराबाहेर निघाले की एक कावळा ओरडायला सुरुवात करतो आणि दुसरा राजूवर हल्लाबोल करतो। बाहेर निघालो तर डायरेक्ट ते चोचा मारणं चालू होतात। चोचा मारणं म्हणजे ते इकडे आजूबाजूला कुठे नाही मारत, डायरेक्ट आपल्या डोक्यावर चोचा मारतात। मेन याच्यावर बसता घराच्या बाहेर निघालं तरी पण ते लाईटाच्या उजेडात त्या खंब्यावर बसतातच। त्या खंब्यावर बसून शाने मग ते पाहतात निघाला का मिशानी, तरी पण झडप मारतात। मग अंदर पाया लागतो। राजू यांचे कुटुंबीय त्यांच्यावर होत असलेल्या या प्रकारामुळे त्रस्त झालेत। घराबाहेरच नाही तर घरापासून 1 किलोमीटर दूरवरच्या अंतरावर देखील कावळ्यानं राजूंवर हल्ला केलाय। जे घराच्या बाहेर घरात राहिले तर निघत नाही, येत नाही। घराच्या बाहेर निघाले का बिलकुल काव काव करत येतात ना, त्याच्या डोक्यावर मारतात। इकडे तिकडे जाऊ देत नाही, कवपर्यंत ते घरात राहीन। काय आम्ही उपाशी मराव का समजा? ते कमवून तर आम्ही खाऊ, नाही तर आम्ही खाऊ का? राजू सोबत होत असलेला कावळ्याचा हा शत्रुत्वाचा प्रकार परिसरातल्या लोकांसाठी गमतीचा विषय बनलाय। पण त्यांनाही त्यांच्यावर होत असलेले कावळ्याचे हल्ले बघून राजूची दया यायला लागली आहे। जेव्हा मला माहीत पडलं होतं, माझ्या लहान भाऊने सांगितलं होतं मला की म्हणजे पप्पावर कावळ्यांनी अटॅक केला म्हणे। मी म्हटलं असंच नॉर्मली वाटलं तर चल, म्हटलं चल जाऊ दे। दुसऱ्या दिवशी तेच माहीत पडलं, तिसऱ्या दिवशी तेच माहीत पडलं आणि नंतर मग माहीत पडलं की यांचंच बाहेर जाणंच बंद आहे। कडेच करावं लागेल तक्रार। खूप झालं आहे। मला वाटलं की हे 5 दिवस 6 दिवस असं होईल, आता निपटेल। पण हे काही आता प्रकरण काही निपटून काही राहिलं नाही, तर मग वन विभागाकडे करावंच लागेल कंप्लेंट। वाटतं की महत्त्वाचं कारण न कळत त्यांनी कुठेतरी कावळ्यांच्या याला इजा पोचवली असेल, घरट्याला कुठे दगड मारला असेल किंवा त्याच्याकडे लक्ष ठेवलं असेल, घरट्याकडे वारंवार पाहिलं असेल। पक्षी तज्ञांच्या म्हणण्यानुसार कावळा हा सर्वात चलाख आणि चाणाक्ष पक्षी म्हणून ओळखला जातो। जेव्हा कावळ्याला कुणापासून धोका असल्याचं लक्षात येतं तेव्हाच तो हल्ला करतो। राजू मेश्रामकडून नकळत असे घडले असल्यामुळे राजूवर कावळा हल्ला करू शकतात। या कावळ्यांवर काय उपाय करावा हे त्याला कळत नाहीये। पण या सर्व प्रकारामुळे राजू दहशतीत जगत आहे हे मात्र नक्की। जितेंद्र शिंगाडे, जय महाराष्ट्र, नागपूर।